नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील देव बकासूरचा पराभव. पुन्हा एकदा कालसुद्धा आजसुद्धा आणि तो पण सेमीला, पण गाडी 2 नंबरला उतरली. गुलाल हा त्याच्या नशिबी असतोच. काल तो क्वार्टर फायनललासुद्धा होता आणि आज क्वार्टर फायनललासुद्धा राहिलेला आहे. परंतु काय वाटते तुम्हाला, काय असं होतं नक्की? बकासूरला काय झालं का नक्की? झालं म्हणजे मला तर वाटते काय कोणी लिंबू वगैरे ते फिरवलं तर नाही ना, काय सांगू शकत नाही. माणसं या जगामध्ये खूप वाईट प्रकारची सुद्धा आहेत बरं का. जेवढी चांगली माणसं आहेत तेवढी वाईटसुद्धा आहेत. माझ्यावरून उदाहरण देतो तुम्हाला. माझ्या बी लिंबू फिरवलेलं माणसाने म्हणत होती माणसं की हा पहिला असा होता ना, आता यूट्यूब चॅनल काढला आहे, लय प्रोफेशनल झाला आहे. काय बाहेर बघितलं तर असंच केलेलं म्हणजे चालतं सगळंही तुम्हाला माहीत नाही. आता बकासूर बाबतीतसुद्धा खूप वेळा झालेलं आहे, तुम्हाला माहीत नाही. पण मला तर वाटतं झालंसुद्धा असेल. लिंबू बिंबू कोणीतरी फिरवलं असेल. एवढा मोठा बैल, चेष्टा नाही. परंतु असू द्या, शेवटी त्याला माहिती आहे तो देवाचा अवतार आहे. तो कशा पद्धतीनं पळतो. माझं लक्ष तिथं गेलं म्हणजे तिथं थोडीशी नदी आहे, तिथं थोडीशी एक मास आहे, तिथं लय मोठा उंबाळा, तिथं माझं लक्ष गेलं म्हणून. परंतु बकासूर सारखा पळतोय, पळू द्या. तो नावासाठी पळतो मालकाच्या, आणि त्याच्यामध्ये अशी शक्ती आहे की ती कोणाकडेच नाही आहे. सलग पळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. काही बैल 5 दिवसाच्या गॅपने पळतात आणि फायनलला राहतात, असा तो नाही आहे. आज पळला तरी उद्या फायनलला, उद्या पळाला तरी परवा दिवशी फायनलला राहिला त्यालाच क्वार्टरला राहील. ह्याचं समीकरण लय वेगळं आहे. हा बकासूर आहे, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील देव आहे. परंतु काही लोकांना चांगलं बघवत नाही आहे. अलीकडे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये लिंबू वगैरे फिरायला लय लागलेले आहेत बरं का. अलीकडे तुम्ही खूप साऱ्या मुलाखती बघताय. आपण काय तसं काय लिंबू नाळं तर काय आपण म्हणजे बघितलं नाही. मी 1-2 कोरेगावच्या अड्ड्यामध्ये मी 1-2 लोकांना विचारलं होतं की ते म्हटले आम्ही आता गाडी पळवायला येणार होतो तर लिंबू पडलं तिथं. म्हणजे बघा, शेवटी खूप लोक वाईट आहे बरं का. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये चांगलेसुद्धा लोक आहेत, परंतु बाहेरची लोक कोण असतात ज्यांना, आता समजा बकासूर लय पळतोय, XYZ कुठला बैल पळतोय, तर त्याच्यावरती लिंबू फिरवणे, काय करणे लांबून घरातून, म्हणजे खूप हे चाललेलं आहे. तुम्हाला जे आहे की सत्य सांगतो, मी सत्य बोलतो, मला माहीत आहे तीच बोलतो मी. आता बकासूरच्याच बाबतीत असं बोलू शकत नाही मी. बाकीच्या सोबतसुद्धा असं खूप वेळा असं घडलं आहे सुद्धा बरं का. आणि एक एक माझी एक विनंती आहे, बकासूरला पळवणार, किती वेळा पळवणार हे मालक ठरवतील. परंतु आज दिवसामध्ये 100-150 कॉल आले मला, 200च्या वर कॉल आले. मला टाईम नाही भेटला. मी दुसरा मोबाईल घेतला आहे आत्ता. माझा मोबाईल तो घरात ठेवला आहे. 2 आहेत मोबाईल माझ्याकडे, एक जुना आणि एक नवा आहे. तो OnePlus आहे, काहीतरी 31-32 हजाराचा आहे. आणि हा एक 10-1 हजार रुपयाचा आहे, MIचा मोबाईल आहे, कोरोनाच्या टायमिंगला घेतलेला. आणि तो यूट्यूबच्याच पैशातनं घेतलेला आहे बरं का. OnePlus जे आहे ते सत्य मांडतो, काय खोटं बोलून काय अर्थ नाही. परंतु एक सांगतो मित्रांनो, बकासूर महाराष्ट्राचा लाडका नंदी आहे. व्ह्यूज बकासूरच्या ज्यावेळेस लाईव्हला होता बकासूर, त्यावेळेस 22,000 व्ह्यूज लोक बघत होते. बकासूरचा सेमीला पराभव झाला त्यावेळेस 879 लोक लाईव्ह बघत होते. सेमी 6, हा डिफरन्स आहे बकासूरच्या क्रेजचा. 15 देशामध्ये त्याची शर्यत बघितली जाते आणि तो एक साधासुद्धा नंदी नाही आहे. एक महादेवाचा अवतार आहे तो. एक वेगळी शक्ती त्याच्यामध्ये आहे आणि तो कमाल करण्यासाठीच येतो मैदानामध्ये. फक्त माझी एक विनंती आहे एक मामांना, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ जाईल किंवा नाही मला माहीत नाही, परंतु हा एक उन्हाळ्याचा सीझन चालू आहे. या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये थोडंसं ऊन जास्त आहे,
टेम्परेचर 40° सेल्सिअसपर्यंत जातं आहे. सकाळी 10-10:30 वाजल्या की ऊन एवढं लागतं आहे, ते 5 वाजल्यापर्यंत 5 वाजेपर्यंत ऊनच लागतं आहे जास्त. त्याच्यामुळे माझी एक विनंती आहे, मला खूप जणांनी कॉलसुद्धा केले की तुमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर असेल तर मामांशी जरा तुम्ही चर्चा करा की आपल्या देवाला म्हणजेच आपल्या बकासूरला थोडंसं गॅपने पळवा. कारण की उन्हाचा खूप माणसाला त्रास होतो आहे, ते तर मुकं जनावर आहे. काय होते तुम्ही बघितले, उन्हामुळे खूप अशा दुर्घटना घडायला लागलेल्या आहेत. म्हणजे एक मला ते बोलायचं नाही, पण परंतु जे आहे सत्य मागतो आहे, उन्हामुळे खूप दुर्घटना व्हायला लागल्या आहेत आजकाल. रायफल बाबतीत कसं घडलं तुम्ही बघितलं. ऊन खूप आहे, उन्हामध्ये खूप म्हणजे 5-6 दिवसांच्या गॅपने जरी पळाला आपला देव बकासूर तरी काही हरकत नाही आहे. परंतु वारंवार जर 1-2 दिवसाला एक मला वाटते नको पळवायला मामा बरं का. खरंच असंख्य लोकांचं प्रेम आहे बैलावर. जरी बैल मामांचा असेल तरी श्रद्धा लोकांची माणसं काय काय जेवत नाहीत बकासूर हारला की. म्हणजे सत्य आहे. आणि कोण बकासूर हारला की कोण जरा काय म्हणजे कोणाचा मूड कसा होतो जरा कमेंट्समध्ये सांगा मला थोडंसं. बघूया कोण किती बकासूरवरती प्रेम कोण किती करणार आहे का नुसतंच आपलं असं म्हणणार आहेत खूप जण. माझं तर स्पष्ट मत आहे बघा, मी बकासूर हारला तर सगळ्यांना माहीत आहे शेवटी माझं काम आहे लोकांच्यापर्यंत व्हिडिओ पोचवणे. परंतु मनामध्ये राहतंच कधी कधी बकासूरचा पायरा असा पाहिजे होता, बकासूरचा पायरा तसा पाहिजे होता. पण शेवटी का गाडी आज म्हणाव्याशी नाही पळाली. बकासूरने त्याला दाबलं, त्यानं बकासूरला दाबलं. आता काय शेवटी हारले की कारणं काढायची नसतात. फक्त हार कशामुळे झाली हे मी तुम्हाला सांगतो की उन्हाचा खूप त्रास होतो आहे बैलांना. अक्षरशः ऊन खूप लागते आणि बकासूर वारंवार पळतो आहे. शेवटी तो एक जीव आहे बरं का, त्याच्यातसुद्धा एक जीव आहे. तो एक सगळ्यांचा लाडका आहे. शेवटी त्यालासुद्धा शेवटी दम लागणार, ते काय मशीन नाही. तो एक बैल आहे आणि तो एक नंदी आहे. तो एक देव म्हटलं जातं, त्याला देवच आहे तो. फक्त एवढंच म्हणणं आहे प्रेक्षकांचं, फॅन्सचं आणि माझंसुद्धा की बकासूरला एक 4 ते 5 दिवसाच्या गॅपने पळवा. काय होते भलं हलका पायरा असू द्या बकासूरचा, हलका पायरा असू द्या, तो पळतोय आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. परंतु उन्हाचा खूप त्रास आहे. आज एक तुम्ही बघितलं, आज एक घाटावरील एक नंदी जो आहे त्याचा एक आज मृत्यू झालेला आहे. आणि त्या नंदीला एक भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून, एक बकासूर प्रेमीकडून. आज एक दुर्घटना घडली पुणे जिल्ह्यामध्ये. त्या नंदीला उन्हामुळे का कशामुळे तर रातोरात मृत्यू झाला त्याचा. खूप वाईट वाटते. भावपूर्ण श्रद्धांजली पुन्हा एकदा. बकासूर उन्हामध्ये थोडासा, उन्हाळ्याचा सीझन आहे हा, थोडासा गॅपने का पळावा. खूप ऊन आहे. बाकी पावसाळा असेल, हिवाळा असेल, त्या सीझनमध्ये कंटिन्यू पळाला तरी काही हरकत नाही. पण हे उन्हाळ्यामुळे जरा कसं होते, त्रास होते, मुकं जनावर आहे ते. त्याच्यामुळे बकासूर बाबतीत खूप साऱ्या दुर्घटना घडलेल्या आहेत. आणि तुम्हाला होते पोटामध्ये तार सापडली त्याच्या. म्हणजे असं खूप वेळा झाले. बकासूर आजारीसुद्धा होता. परंतु बकासूरवरती असंख्य लोकांचं प्रेम आहे, राहील. मला बाहेरच्या देशातून SMS येत आहेत, चेष्टा नाही आहे. मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवीन. कर्नाटकातून SMS येत आहेत, बाहेरच्या देशातून SMS येत आहेत की बाबा तू जरा सांग मामांना की गॅपने पळवा मामांना. आमच्याकडे काय नंबर वगैरे नाही आहेत त्यांचे. मी आपल्या व्हिडिओमधूनच एक सांगतो, मामांना एक विनंती करतो. बकासूरला आपल्या थोडंसं उन्हामुळे म्हणतो, बाकी नाही काय. ढगाळ वातावरण असले काय नाही, पावसात असले काय नाही, पळू शकतो. पण ऊन जास्त लागते, त्यामुळे कसं होतं वारंवार बकासूर पळतो आहे. त्याच्यामुळे थोडंसं लोकांना खूप म्हणजे भीती वाटते. उन्हामुळे जरा कसं होतं, त्यांचा जीव आहे बकासूर. त्यांचा खरंच माणसं अक्षरशः जीवत नाहीत, मूड नाही लागत माणसांचा. एक खरंच लय म्हणजे एवढं प्रेम आजपर्यंत कोण कोणावर करत नाही. पण बकासूरवरती खरंच खूप लोकांचं प्रेम आहे. आणि बकासूर आपला 100% कोरेगावचं मैदान आहे आता हिंद केसरीचं.
कोणासोबत पळणार आहे पायरा फिक्स झाला आहे बकासूरचा. मथुरचा पायरा फिक्स झाला आहे. किरण शिरतोडे व्लॉग्स किंवा किरण शिरतोडे ब्लॉग्स या चॅनलवरती दोघांच्यापैकी हाही व्हिडिओ पडेल आणि तोसुद्धा व्हिडिओ पायऱ्याचा नक्की बघा. फिक्स पैरे झालेत फिक्स.